गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक हो आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। पहा, आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। प्रत्येकाचा प्रश्न असतो ना की आम्ही जीवनामध्ये एवढं काही करतो तरीसुद्धा आमच्या जीवनामध्ये दुःख आहे, आमच्या जीवनामध्ये समाधान नाही, आमच्या जीवनामध्ये संकट निर्माण होतात। हे का होतात बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुमच्या जीवनामध्ये जर सुख हवं असेल, जर शांतता हवी असेल तर हे विचार तुम्ही अंगीकारले पाहिजेत। या जगाच्या पाठीवर आहे ना एकमेव अशी गोष्ट आहे जी सर्वांचे खरे चेहरे दाखवते ना, ती म्हणजे काय आहे बरं? ती वेळच आहे ना। म्हणून कधी कोणाला एवढा सुद्धा त्रास देऊ नका, जेव्हा त्यांचं मन एवढं पण दुखावू नका की साक्षात परमेश्वर त्यांच्या बाजूने उभा राहील। लक्षात ठेवा, दुःख भोगणारा कधी कधी सुखी होईल, पण दुःख देणारा कधी सुखी होऊ शकतो का बरं? कधीच नाही। हे जग आहे ना नक्कीच कमजोर असेल, पण साक्षात परमेश्वर नाही। जिथे परमेश्वर असतो ना तिथे सर्व काही शक्य होतं। तुम्ही फळांनी लागलेलं झाड पाहिलेलं आहे का? जसं की खाली झुकलेलं असतं ना, तसा ज्ञानी मनुष्य असतो ना, गुणवंत व्यक्ती असतो, तो नेहमीच नम्र असतो ना। म्हणून तुम्ही अहंकार कसला करताय? देवाला घातलेल्या हाराला सुद्धा कचऱ्यामध्ये जावं लागतं ना। आयुष्य थोडंसं आहे, अहंकार बाजूला ठेवा, माणूस म्हणून जगायला सुरुवात करा। पण हा देह तसा करतो का बरं? या देहाला आहे ना, जोपर्यंत आपण नामस्मरणामध्ये आणत नाही तोपर्यंत देह आपला ऐकेल का बरं? कधीच ऐकणार नाही। म्हणून आपण आहे ना जास्तीत जास्त श्रवण करायला हवं। श्रवण केल्यानं आहे ना मनातील काही दोष असतील, आपल्या जीवनामध्ये काही उणिवा असतील ना, सर्व काही निघून जातात। आपण जर वाईट मार्गाला जात असाल तर वाईट मार्गाचा रस्तासुद्धा आपल्याला दिसत नाही, तर तो चांगल्या मार्गावर मनुष्य येतो ना। समर्थांनी आपल्या या मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर असं वर्णन केलेलं आहे। मनाची शते एकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी। म्हणजे हे मनाचे श्लोक, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, दासबोध, म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ आहेत ना, हे जर आपण श्रवण केले ना तर सर्व दोष निघून जातात ना। ज्या अज्ञानी आहेत त्यांना साधन करण्याची योग्यता लाभेल, त्यांच्या अंगी ज्ञान वैराग्य सामर्थ्य येईल ना। म्हणून समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे ना, त्या लोकांना खात्रीने मुक्तीचा लाभ होईल। पण आपण याकडे लक्ष कधी देतो का बरं? कधीच नाही। आपण ज्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही ना तिकडे आपण लक्ष देतो, मग आपल्या जीवनामध्ये देव लाभेल का बरं आपल्याला? पण श्रीकृष्णांनी मानवाला सांगितलं ना, या मनुष्याला सांगितलं, तू तुझ्या जीवनामध्ये तुझ्या मनामध्ये विश्वास ठेव, सगळं तुझं चांगलं होईल। आयुष्यातील अशा कोणत्याही गोष्टी समस्या नाहीत ज्याचं उत्तर श्री भगवद्गीतेमध्ये सापडणार नाही। ज्या व्यक्तीला गीतेचे मर्म उमजले ना त्याला जगातील कोणत्याही संकटाचा सामना करणं कठीण जात नाही। हे गीतेचं ज्ञान आहे ना
मनुष्याला संकटातून बाहेर पडण्याची शक्ती देतं आणि ध्येयप्राप्तीचा मार्ग सुकरच करताना अनेक जण नियमितपणे गीतेचे वाचनसुद्धा करतात, परंतु त्यातील शब्दाच्या मागे दडलेला खरा अर्थ आत्मसात करणं प्रत्येकाला जमतं असं नाही. म्हणूनच आज आपण आहे ना, श्रीमद भगवद्गीतेतील अशा काही उपदेशांबद्दल चर्चा करणार आहोत, जे आपलं पूर्ण जीवनच बदलून टाकू शकतात. कधी कधी असं वाटतं ना की चांगुलपणाचा कळस राहिला नाही आहे. आपण इतरांशी कितीही चांगलं वागलो ना, पण इतर लोक आपल्याशी चांगलं वागत नाहीत. सर्वांशी चांगलं वागूनही आपल्याला दुःखच मिळतं. आणि जे लोक इतरांशी वाईट वागतात, वाईट करतात, ते मजा करतात. चांगल्या लोकांना तर काळाचा उरलाच नाही. एकाच गोष्टीवर विचार करा, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या लोकांना स्वतःजवळ ठेवू इच्छिता? जे तुमच्याशी चांगलं वागतात की जे तुमच्याशी वाईट वागतात? तुम्ही कोणावर विश्वास ठेवणार, जो तुमच्याशी चांगला वागतो की वाईट? प्रत्येक व्यक्ती एका चांगल्या माणसाच्या शोधात आहे. कधी कधी वाटतं की सगळं चुकीचं घडतंय. जे वाईट लोक आहेत ना, ते खूप चांगलं आयुष्य जगत आहेत. चांगल्या लोकांच्या आयुष्यात किती कष्ट आहेत. एक वृद्ध स्त्री कशीबशी काही काम करून त्या 3 लहान मुलींचं पालनपोषण करत होती. एक मुलगी 5 वर्षाची, दुसरी 2 वर्षाची आणि तिसरी 1 वर्षाची. त्या वृद्ध स्त्रीला बघून देवर्षी नारदांना तिचं कौतुकही वाटलं आणि दुःखही झालं. या वृद्ध वयामध्ये किती कष्ट सोसते, मुलांना वाढवण्यासाठी किती काम करते. काही दिवसांनी देवर्षी नारद तिथून पुन्हा गेले तर पाहिलं ती वृद्ध स्त्री मरण पावली होती. हे पाहून त्यांना देवांना खूप राग आला. देव दुनिया कशी चालवतोय? ज्या लोकांची काही गरज नाही ते कितीतरी चांगले जगतात. या 3 लहान मुलींचा तिच्याशिवाय कोणी दुसरं नव्हतं. देवाना तिला मारून काय टाकलं बरं? या तिघी अनाथ झाल्या. त्यांचा एकच आधार होता ना, तोही हिरावून घेतला. खूप रागामध्ये ते देवाकडे आले आणि म्हणाले, सगळं उलट पालट चाललंय. 3 लहान मुली ज्यांना एक वृद्ध महिला सांभाळत होती, जो त्यांचा एकमेव आधार होती, तुम्ही तिलाही मारून टाकलं. ज्याच्या आयुष्याला काही अर्थ नाही ना, ते कितीतरी चांगले जगतात. आता त्या 3 मुलींचं काय होईल बरं? देव म्हणाले, नारद तू धरतीवर जा आणि लोकांना बघ, त्यांच्या आयुष्यात डोकावून बघ, तेव्हा तुला समजेल की कसं जगतात. देव म्हणाले, नारद मला काहीही बोलण्याआधी तू पुन्हा एकदा जा आणि त्या 3 मुलींना बघून ये. नारद खूप रागामध्ये होते, पण त्यांनी देवाचं ऐकलं. त्यांना वाटलं की त्या 3 मुलींचं काय झालं असेल. कुणी त्यांचं अपहरण तर केलं नसेल ना, कुणी त्यांच्यासोबत काही चुकीचं तर कार्य केलं नसेल ना. त्यांचा राग येत होता. मग त्यांनी एका शेजाऱ्याला विचारलं की इथे 3 मुली राहायच्या ना, त्या गेल्या कुठे? तेव्हा त्या शेजाऱ्यानं सांगितलं, तिथून एक शहराची राणी जात होती. या 3 मुलींना रडताना पाहून तिला खूप दया आली. तिने त्या 3 मुलींना दत्तक घेतलं. आता त्या तिघी राजकन्या झालेल्या आहेत. जेव्हा नारदांना ही गोष्ट समजली ना, तेव्हा त्यांना उमजलं, अनेकदा ज्या गोष्टी आपल्याला वाईट वाटतात ना, त्यामागे देवाचा काहीतरी मोठा हेतू असतो. आपल्याला वाटतं की असं आपल्यासोबत का होतंय बरं? इतकं चांगलं वागून सुद्धा आपल्याला दुःख का मिळतंय बरं? नक्कीच परमात्म्यानं आहे ना तुमच्यासाठी काहीतरी चांगलं विचारून ठेवलं असेल. देवानं तुमच्यासाठी काहीतरी सुंदर नक्कीच योजलं असेल. एकदा एका भक्ताने देवाला सांगितलं, देवा तुम्ही दिवसभर मंदिरामध्ये राहून थकत असाल ना, आज असं करा की तुम्ही बाहेर फिरायला जा, मी तुमच्या जागी उभा राहतो. देव म्हणाले, ठीक आहे भक्ता, तू इथे उभा राहा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कोणीही आपली तक्रार घेऊन आलो किंवा इथे काहीही घडलं ना, तरी तू काही बोलायचं नाही, मध्ये पडायचं नाही. तो म्हणाला, ठीक आहे देवा, मी शांतच राहील. देव निघून गेले ना, तो देवाच्या जागी मूर्ती बनून उभा राहिला. थोड्या वेळाने एक मोठा व्यापारी तिथे आला. देवाचं दर्शन घेण्यासाठी
झुकताना त्याचा पैशांचा बटवा खाली पडला आणि तो तिथून निघून गेला. भक्ताला वाटलं की त्या व्यापाऱ्याला हाक मारून बोलवावं, पण त्याला देवाचे शब्द आठवले की काही बोलायचं नाही. थोड्या वेळानं एक अतिशय गरीब दरिद्री माणूस तिथे आला. त्यानं तिथे पडलेला तो बटवा पाहिला आणि तो घेऊन आनंदाने निघून गेला. काही वेळानंतर तिथे एक नावाडी आला आणि प्रार्थना करू लागला, आज मी प्रवासाला बाहेर जात आहे, मला आशीर्वाद द्या की मी यशस्वी होऊन परत येईल. इतक्यात तो व्यापारी परत आला. ज्याचा बटवा पडला होता ना, त्यानं येऊन सांगितलं की माझा बटवा चोरीला गेला आहे. आणि समोर त्या नावाड्याला पाहून तो ओरडला की यानेच माझा बटवा चोरला असेल. बघा, पोलीस जसे त्या नावाड्याला पकडू लागले ना, तेव्हा या भक्ताचा संयम तुटला. त्यानं सगळी सत्य परिस्थिती सांगून टाकली की यानं बटवा चोरला नाही, तो एक गरीब माणसानं चोरला आहे. पोलीस त्या गरीब माणसाला पकडायला गेले आणि नावाडी सुटला. संध्याकाळी जेव्हा देव आले ना, तेव्हा भक्त म्हणाला, तुम्ही तर काहीच करत नाही. देवानं विचारलं, काय झालं? त्यानं सगळं काही सांगितलं. देव म्हणाले, मी सर्वांसाठी काहीतरी चांगलंच ठरवून ठेवलं होतं, पण तू सगळं काम बिघडून टाकलंस. जो व्यापारी सर्वात आधी आला होता ना, तो चुकीचं काम करतो, त्याच्या पापाची कमाई होती. तो जो गरीब आला होता, तो अन्नासाठी मोतात होता ना, तो बटवा त्याला मिळाला असता तर व्यापाऱ्याला पुण्य मिळालं असतं आणि गरिबाला जेवण मिळालं असतं. आणि जो नावाडी प्रवासाला जात होता, त्या नदीत वादळ येणार होतं, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला असता. जर तो पोलिसांच्या ताब्यामध्ये असता तर तो प्रवासाला गेला नसता आणि वाचला असता ना. पण तू सगळं उलटं केलंस. आपण भविष्य बघू शकत नाही, आपली बुद्धी खूप लहान आहे. जे वर्तमान काळात दिसतं ना, जे समोर दिसतं, बस तेच आपण तेच आपल्याला खरं वाटतं ना. पण त्याच्या पुढे आपण विचार करू शकत नाही, त्यातच अडकून पडतो की असं झालं का. पण आपण कधी हा विचार करत नाही की यात देवाचा काहीतरी मोठा हेतू असेल. नदीच्या पाण्याचा स्तर वाढू लागला. असं वाटत होतं की नाव आता बुडणार. पत्नी घाबरू लागली. तिनं पतीला सांगितलं की नाव कधीही बुडू शकते, तुम्ही वाचवण्यासाठी काहीतरी उपाय करा. तिच्या पतीला जणू काही चिंताच नव्हती, त्याला काही फरकच पडत नव्हता. त्याच्या पतीनं एक तलवार उपसली आणि पत्नीच्या गळ्यावर लावली. पत्नी म्हणाली, इथे नाव बुडायला आली आहे आणि तुम्हाला विनोद सुचतोय. पतीनं विचारलं, तुला भीती नाही वाटत की तुझ्या गळ्यावर तलवार ठेवली? पत्नी हसून म्हणाली, मला माहिती आहे तलवार माझ्या पतीच्या हातामध्ये आहे, जे माझ्यावर खूप प्रेम करतात ना. तुम्ही माझ्यावर तलवार कशी चालवणार बरं? तेव्हा पती म्हणाला, जसा तुझा माझ्यावर विश्वास आहे ना की मी तुला दुःख देऊ शकणार नाही, तसाच माझ्या देवावर विश्वास आहे की देव माझ्याशी कधीही वाईट करू शकणार नाही. परिस्थिती कशीही असो, पण त्या परिस्थितीतून देव आहे ना, आपल्याला नक्कीच बाहेर काढतील. गोष्ट ही नाही की तुमच्या आयुष्यामध्ये सुख आहे की दुःख आहे, की तुमच्या मनात चैन आणि शांतता आहे, की तुमचं चित्त अशांती आणि अस्वस्थतेनं घेरलेलं आहे. जर तुम्ही धर्माच्या मार्गावर असाल ना, सत्याच्या मार्गावर असाल, तर तुमच्या मनामध्ये प्रसन्न आनंद, शांततेचा भाव सदैव राहील. मग बाहेर परिस्थिती कशीही असू द्या, आयुष्यामध्ये दुःख आलं ना तरी घाबरून जाऊ नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, देव आपल्यासाठी काहीतरी चांगला विचार करत असेल. जे काही घडतंय ना, ते माझ्या भविष्यासाठी आहे, माझ्या सुंदर भविष्यासाठी आहे. मग कोणतंही दुःख मोठं वाटणार नाही आणि आपण प्रत्येक परिस्थितीमध्ये हसायला शिकू. जे कठीण काळामध्ये जो दुःखाच्या वेळी तुमची साथ देतो ना, फक्त तोच तुमचा आपला असतो. बाकी सर्व परकेच आहेत ना. आपलेपणाचे नाटक करणारे या जगामध्ये किती लोक असतात बरं. मोठ्या गप्पा मारणारे खूप लोक असतात ना, की आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो. कोणतंही दुःख असो, कोणताही त्रास असो, आम्हाला आठवण करा
लोक दुःख सोसण्याच्या गोष्टी करतात, लोक येण्या जाण्याच्या गोष्टी करतात, हात मिळवायला तर नीट ओळखत नाही आणि मन मिळवण्याच्या गोष्टी करतात. जेव्हा खरंच तुमच्या आयुष्यात संकट येईल ना, तेव्हा तुम्हाला समजून येईल की तुमची साथ देण्यासाठी कोण उभा आहे. कारण त्यावेळी सर्व लोक पळून जातात, कारण लोकांना माहिती असतं ना, ही व्यक्ती आमच्याकडे आली ना तर आमच्याकडे मदत मागेल, आम्हाला काही देऊ शकणार नाही. लोक तुमच्याशी तेव्हाच नातं ठेवतात ना जेव्हा तुम्ही त्यांना काही देऊ शकता, तुमच्याकडे त्यांना काही फायदा होऊ शकतो. पण जेव्हा लोकांना हे समजतं की त्यांना तुमच्याकडून कोणता फायदा नाही, उलट त्यांना तुमची मदत करावी लागेल, तेव्हा ते तुम्हाला लांबूनच बघून पळून जातात ना. म्हणूनच जो तुमच्या कठीण काळामध्ये तुमच्यासोबत उभा राहतो ना, फक्त तोच तुमचा सखा आहे, तोच तुमचा आपला आहे. बाकी या जगामध्ये सर्व परकेच आहेत ना. कारण फक्त आपले आपले म्हटल्यानं कोणी आपला होत असतो का बरं? अजिबात नाही. जे काही होतं ना ते चांगल्यासाठीच होत असतं. जे होत आहे ते सुद्धा चांगल्यासाठी होत आहे, आणि जे येणाऱ्या भविष्यामध्ये होईल ना ते सुद्धा चांगलं होईल. जरी ही खूप खोलवरची गोष्ट असेल ना, काही गोष्टी आयुष्यामध्ये अशा असतात ना ज्या आपल्याला वाटतं की माझ्यासोबत असं का झालं बरं, माझ्यासोबत हे सर्व व्हायला होतं का. पण जेव्हा तो काळ निघून जातो ना, एक दिवस आपल्याला समजतं की जर आपल्यासोबत हे सर्व झालं नसतं ना तर आज आम्ही या पदावर नसतो. जर माझ्यासोबत हे सर्व झालं नसतं तर कदाचित आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. म्हणून जर आपल्याला हे समजलं की आयुष्यात जे काही होत आहे ते सर्व चांगल्यासाठीच होत आहे, तर आपण जीवनामध्ये नेहमी आनंद राहू ना. प्रत्येक काम समजुतीनं करणं म्हणजे योग असतो. योग कर्मसु कौशल्यम, म्हणजे अनेक लोक काम तर करतातच पण त्यांना साधं काहीच होत नाही. अनेक लोक म्हणतात ना की आम्ही खूप मेहनत करतो, तरी या आयुष्यामध्ये यश मिळत का नाही बरं? खूप काही केल्यानं, खूप मेहनत केल्यानं तुम्हाला यश मिळणार नाही, पण योग्य पद्धतीनं समजून घेऊन नीट काम केलं ना तर तुम्हाला आयुष्यामध्ये नक्कीच यश मिळेल. कधीही कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका, कोणतीही गोष्ट मर्यादेपेक्षा जास्त करू नका. कोणावर प्रेमसुद्धा आहे ना, मर्यादापेक्षा जास्त करू नका. आणि कोणाचा द्वेषसुद्धा मर्यादापेक्षा जास्त करू नका. मर्यादापेक्षा जास्त गोडसुद्धा खराब, आणि मर्यादापेक्षा जास्त कडूसुद्धा खराबच असतं ना. म्हणजे मर्यादेपेक्षा जास्त आरामसुद्धा तुम्हाला आजारी करेल, मर्यादेपेक्षा जास्त खाणंसुद्धा तुम्हाला आजारी करेल, मर्यादापेक्षा जास्त उपाशी राहणं तुम्हाला नुकसान पोचवेल, आणि मर्यादेपेक्षा जास्त जागं राहणंसुद्धा तुम्हाला खूप नुकसानच करेल ना. तर जीवन हे संतुलनासह जगलं पाहिजे. जसं तुम्ही संतुलन हरवता ना तसं तुमच्या जीवनामध्ये दुर्घटना घडते. ज्याला तुम्ही सर्वात जास्त महत्त्व द्याल तो तुम्हाला कधीच महत्त्व देणार नाही. तुम्ही कधी विचार केलाय का की तुमचा अपमान लोक करतात ना, तुमचा अपमान फक्त तेच लोक करतात ज्यांनी तुम्ही सर्वात महत्त्व जास्त देता. इतरांना इज्जत करणं चांगली गोष्ट आहे, पण इतरांची जर खूप जास्त इज्जत कराल ना तर त्यांच्या नजरेमध्ये तुम्ही इज्जत संपून जाते. म्हणून कोणालाही कधीही आपलं वर्चस्व बनवू नका की तुझं सर्वस्व माझं आयुष्य आहेस. जसं तुम्ही कोणाला आपलं सर्वस्व बनवता ना तसं तुम्ही त्यांच्यासाठी काहीच उरत नाही. म्हणून लोकांना इज्जत तितकीच द्यावी जितकी ते पचवू शकतील. मर्यादापेक्षा जास्त इज्जत देणं तुमची मानहानी करू शकतं ना. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. जसं महाभारताच्या कथेमध्ये दुर्योधनानं किती कटकारस्थानं करून पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला ना, आगीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, आणि ते धर्मावर चालणारे लोक वारंवार त्यांच्या शब्दामध्ये अडकत होते ना. ही गोष्ट वेगळी आहे की ईश्वर त्यांचं रक्षण करत होते, पण ज्याला ते आपला भाऊ समजत होते, ज्याला ते आपला सखा समजत होते, ज्याच्यावर ते विश्वास ठेवत होते ना, तोच त्यांचा मृत्यू घडवून आणू इच्छित होता. म्हणून विश्वास ठेवताना
आपले डोळे नक्की उघडे ठेवा. ज्याच्याकडे सत्य आणि ईश्वराची शक्ती आहे ना, मग पूर्ण जग जरी त्याच्या विरोधात झालं ना, तरी शेवटी त्याचाच विजय होणार आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत आणि 700 श्लोक आहेत. गीतेचा शेवट श्लोक आहे ना, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूर्ती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. धृतराष्ट्र वारंवार संजयाला विचारत असतात की सांग, युद्धामध्ये कोण जिंकत आहे बरं, कोण हारत आहे. त्याला विश्वास होता की महापराक्रमी भीष्म पितामह माझ्या बाजूने आहेत, गुरु द्रोणाचार्य माझ्या बाजूने आहेत, कर्ण माझ्या बाजूने आहेत, पण आम्हाला कोण हरवू शकतं. पण संजयाने धृतराष्ट्राला सांगितलं ना की जिथे ईश्वर आहे ना, जिथे सत्य आहे, नेहमी तोच जिंकतो. मग तुमच्याकडे कितीही शक्ती का असे ना, पण सत्य आणि ईश्वर ज्यांच्या पाठीशी उभे राहतात ना, त्याला जगात कोणीच हरवू शकत नाही. जीवन भांडण तंट्यापासून वाचलं पाहिजे, पण जेव्हा गोष्ट तुमच्या चारित्र्याची, सन्मानाची आणि अधिकाराची येते ना, तेव्हा लढलं सुद्धा पाहिजे. अर्जुनाला सुद्धा महाभारताचं युद्ध करायचं नव्हतं, कारण समोर त्याच्या आपलेच लोक उभे होते ना. पण श्रीकृष्णानं त्याला उपदेश दिला की येथे गोष्ट फक्त लढाईची नव्हे, तुझ्या सन्मानाची सुद्धा आहे, तुझ्या चारित्र्याची सुद्धा आहे, तुझ्या अधिकाराची सुद्धा आहे. जे द्रौपदीसोबत कौरवांनी भर सभेमध्ये अपमान केला, तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला, इतका मोठा अधर्म केला, तू कधी सहन करू नयेस. म्हणून गोष्ट जेव्हा तुझ्या चारित्र्यावर येते ना, तुझ्या सन्मानावर येते, तेव्हा मग तो आपलाच का असे ना, तुला त्याच्याशी नक्कीच लढलं पाहिजे. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही वाईट काळ जरी आला ना, जो माणूस आयुष्यात हिंमत हारत नाही, तो सर्व काही साध्य करू शकतो. जेव्हा पांडव जुगारामध्ये सर्व काही हारले ना, त्यांना 12 वर्षाचा वनवास मिळाला, 1 वर्षाचा अज्ञातवास मिळाला. ते भिक्षा मागून आपले जीवन कंठत होते ना, जंगलात भयंकर प्राण्यांमध्ये भटकत होते, पण इतका कठीण काळ सोसल्यावर सुद्धा शेवटी विजय त्यांचाच झाला ना, कारण त्यांनी स्वतःच्या मनातील हिंमत कधी गमावली नव्हती. असंच तुमच्या आयुष्यामध्ये कठीण काळ का येईना, पण तुमच्या मनामध्ये जर हिंमत असेल तर विजय तुमचाच असेल. जे दुसऱ्या कोणाचे त्यावर कधीही अधिकार गाजवू नका, कधीही ताबा मिळवू नका. जेव्हा शकुनीनं कट कारस्थान करून पांडवांना हस्तिनापूरपासून वेगळं केलं ना, त्यांना खांडव प्रस्थाचं राज्य दिलं, जिथली जमीनसुद्धा नापीक होती, जिथे काहीच होऊ शकत नव्हतं. पण पांडवांनी त्या शहराला इतकं सुंदर बनवलं, इतकं वैभवशाली बनवलं ना, की हस्तिनापूरसुद्धा त्यांच्या पुढे फिकं वाटू लागलं. आणि त्यांचं ते वैभव पाहून, सुख पाहून दुर्योधन आतल्या आत जळत होता ना, त्यानं अनेक लबाड्या करून, कारस्थानं करून त्यांचं ते खांडवप्रस्थसुद्धा त्यांच्याकडून हिरावून घेतलं. जी गोष्ट त्यांची नव्हती त्यावर त्यानं ताबा मिळवला, पण त्याचा शेवट परिणाम हाच झाला ना, जी गोष्ट त्याच्याकडे होती ना, ती सुद्धा त्याच्याकडे राहिली नाही. म्हणूनच जे तुमचं नाही त्यावर कधीच अधिकार गाजवू नका. तोच माणूस आयुष्यामध्ये यशस्वी मानला जाईल जो आतून नेहमी आनंदी असतो. बाहेरून तर तो सर्व आनंदी दिसतात, पण आतून माणूस अशांतीने भरलेला असतो. खूप पैसा कमवला, यश मिळवलं, पण ते यश खरं नाही. खरं यश तेव्हाच मानलं जाईल ना, जेव्हा तुमचं मन आनंदी दिसेल. तुम्ही जसं अन्न खाल ना, तसं तुमचं मन आणि तुमची बुद्धी होईल. तसेच तुम्ही कर्म कराल, तसंच आचरण कराल. सात्विक अन्न खाल, तुमचं मन सुद्धा सात्विक होईल. सात्विक व्यवहार कराल आणि तुमचं विचारसुद्धा चांगले असतील ना, तमोगुणी आणि रजोगुणी आहार कराल, तर तुमची बुद्धीसुद्धा तशीच होईल ना, आणि तुम्ही कामसुद्धा तशीच कराल. श्रीकृष्णानं भगवद्गीतेमध्ये सात्विक, राजसी आणि तामसी या तिन्ही आहारांचं सविस्तर वर्णन केलेलं आहे की काय खावं आणि काय खाऊ नये. पण हाच
पण सार हाच आहे ना की जो मनुष्य सात्विकतेने भोजन करतो त्याला जीवनामध्ये शांती आणि सुख नक्कीच मिळत असतं. वाईट माणूस कधीही आपला वाईटपणा सोडणार नाही. तुम्ही त्याच्याशी कितीही चांगलं वागलात ना तरी तो तुम्हाला त्रासच देणार. म्हणून जो जसा आहे ना तुम्ही त्याच्याशी तसंच वागा. वाईट माणसाशी तुम्ही कितीही चांगलं बनलात ना तरी तो कधीही चांगलं बनणार नाही. दुर्योधन जंगलामध्ये पांडवांना मारण्यासाठी गेला होता, पण तिथे भिल्लांनी दुर्योधनाला पकडलं. त्याचा मित्र कर्णसुद्धा त्याला सोडून पळून गेला. ते भिल्ल दुर्योधनाला मारून टाकू इच्छित होते, पण युधिष्ठिर भावानं युधिष्ठिर आपल्या भावाचं रक्षण करण्यासाठी तिथे पोचला आणि त्याचं प्राण वाचवलं ना. पण त्यानंतर सुद्धा तो पांडवांचं नुकसानच करत राहिला. म्हणून जर एखादा वाईट माणूस असेल तर त्याच्याशी जास्त चांगले बनवण्याचा प्रयत्न करू नका. जो जसा आहे ना त्याच्याशी तसंच वागा. जो माणूस आपली कामं वेळेवर संपवत नाही, वेळेची कदर करत नाही, त्याच्या आयुष्यातील सर्व वेळ आहे ना तो व्यर्थच संपून जातो. कारण वेळेचं तुमचं जीवन आहे ना. जर तुम्ही वेळ व्यर्थ घालवत राहिलात, फालतू कामामध्ये घालवत राहिलात, जर तुमच्या जीवनामध्ये काहीही साध्य होणार नाही. जर आयुष्यामध्ये काही मिळवायचं असेल ना तर वेळेची आपण कदर करायला हवी. जो कोणी व्यक्ती गीतेचे 30 उपदेश रोज ऐकेल आणि समजून घेईल तर आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ का होईना त्याला अशा कठीण प्रसंगामध्ये सुद्धा मार्ग सापडेल ना. श्रीमद भगवद्गीतेच्या पुढील अशा 5 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना. तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही हवं आहे किंवा तुमची जी समस्या आहे त्यासाठी या गोष्टी नीट समजून घ्या. स्वतःला कोणाचेही गुलाम बनवू नका. जोपर्यंत तुम्ही कोणावरही अवलंबून नसताना तोपर्यंत तुम्हाला कोणीही दुःख देऊ शकणार नाही. ज्या दिवशी तुम्ही तुमचं जीवन कोणाच्या तरी आहारी जाता त्याच दिवसापासून तुम्हाला त्याची गुलामी करावी लागते. जर लोकांना समजलं ना की तुमचं काम स्वतः करू शकता तर ते शांतपणे त्यांचं काम करतील ना. एकाकीपणाचा स्वीकार करा. जेव्हा तुम्ही स्वतःला एकट्या अनुभवाल ना तेव्हा ते हे सत्य समजून घ्या की तुम्ही जगात एकटे चाला होतात आणि एकटेच जाणार आहात. वास्तव्यामध्ये इथे कोणीही तुमचं नाही. ज्या ईश्वरानं आपल्याला जन्म दिला ना तो सदा आपल्यासोबत आहे. धैर्य ठेवा. आयुष्यामध्ये जेव्हा संकट येतं ना तेव्हा हिम्मत हारू नका. फक्त थोडा वेळ धीर धरा. एका राजाला त्याच्या गुरुजींनी एका तावीज दिलं होतं आणि सांगितलं होतं की जेव्हा खूप वाईट वेळ येईल तेव्हा हे उघडून बघ. जेव्हा राजावर संकट आलं ना त्यानं ते तावीज उघडलं. त्यात लिहिलं होतं ना हा काळसुद्धा निघून जाईल. हे वाचून राजाला शक्ती मिळाली. काळ कोणताही असो तो एक दिवस नक्कीच बदलतो ना. म्हणून आपण त्या गोष्टीचा जास्त विचार करायला नाही पाहिजे. आपण काय करतो बरं? जे आपल्या जीवनामध्ये दुःख येतं ना तेच आपल्या मनामध्ये साठवून ठेवतो आणि मग जेव्हा ते वारंवार आपण चालना करतो ना, वारंवार तेच दुःख आपण विचार करतो ना, मग ते दुःख अजून वाढत जातं. असं आपण करायला नाही पाहिजे ना. पुढची गोष्ट पाहूया. धोक्यामधून आपण शिकायला पाहिजे. जेव्हा कोणी तुमच्याशी कपट किंवा धोका करतं तेव्हा त्याला शिव्या देणं किंवा दुःख होणं सोडून द्या. उलट त्यातून धडा घ्या की लोक प्रत्यक्षात तसे नसतात. जसे तुम्ही त्यांना समजताना आपलं मन त्या ईश्वराला समर्पित करा. मग तुमचं मन कोणीही दुखू शकणार नाही. भूतकाळ तुम्ही विसरून जा. जर तुम्ही गेलेल्या काळाच्या दुःखामध्ये जगत राहिलात तर आज कधीही आनंदी राहू शकणार नाही. जो झाला ना तो तुमचा कालखंड होता, पण तो तुमचा आज नाही. जोपर्यंत तुम्ही इतरांना दोष देत राहाल ना तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून विश्वास ठेवा. जे काही होईल ना ते सर्व चांगलं होईल. पण चुकांना चुकीचंच मानत जा. जे सत्य आहे ना त्याच्या जवळ जा. जे असत्य आहे तिथे चुकीचं मानायला शिका. म्हणजे चुकांवर सारखं पांघरून जर घातलं ना तर चुका एवढ्या मोठ्या होतात ना की पांघरूणसुद्धा तुकडं होतं.
म्हणून चुकीच्या मनुष्याला कधी साथ देऊ नका. आयुष्यामध्ये बघा त्या कौरवांना कर्णानं साथ दिली ना, कर्णाने त्यांना मित्र मानलं, मग त्याचा मृत्यू झाला ना. पण उलट अर्जुन भगवंताशी कनेक्ट होता, श्रीकृष्ण अर्जुनाच्या सोबत होता ना, अर्जुन महान झाला ना. म्हणून कर्णाच्या अगोदर अर्जुनाची आपण ओळख करतो, अर्जुनाला आपण मोठं मानतो. का मानतो बरं? कारण अर्जुन भगवंत अर्जुनाच्या सोबत होता. असं म्हणतात ना की अर्जुनाच्या प्रत्येक रोमरोमातून श्रीकृष्ण नाव बाहेर पडत होतं ना. म्हणजे अर्जुनाचं जेवढं नामस्मरण होतं ना, तेच त्याच्यासाठी मोठी दैवी शक्ती होती. म्हणजे आयुष्यामध्ये भगवंताचं नामस्मरण घेत राहिलात ना, तर तुमच्या जीवनामध्ये आहे ना सर्व काही शक्य आहे. जास्त विचार करू नका. कुणाला विचार जास्त करत असेल ना, त्याला रोखू नका. फक्त विश्वास ठेवा, सगळं चांगलं होऊन जाईल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.